नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। संपूर्ण देशात 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला असून तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले। या विविध उपक्रमात तिरंगा रॅली, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गीत, बालचित्रकला स्पर्धा तसेच शालेय परिसराची साफसफाई करून स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले। तळेगाव ठाकूर येथील सार्वजनिक ठिकाणी सरपंच सौ दर्शना मारपदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तळेगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेच्या विद्यार्थिनीने उत्तम प्रकारे देशभक्ती गीतावर कवायत सादर केले। या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्यगण तसेच गावातील नागरिकांनी विद्यार्थिनीचे कौतुक केले असून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। एमबी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील गोरमाडे। सर्वप्रथम एमबी न्यूजच्या टीमकडून समस्त नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूरमध्ये जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायतच्या वतीने 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आपण त्याबद्दल विचारा वर्षा कावळे मॅडम आहे, मुख्याध्यापक जिल्हा पूर्व माध्यमिक कन्या शाळा येथील। मॅडम काय सांगाल स्वातंत्र्य दिनाबद्दल? नमस्कार, मी वर्षा कावळे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद कन्या शाळा तळेगाव ठाकूर। आज 79वा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी माझ्या सर्व विद्यार्थिनी, शिक्षक, बंधू भगिनी तसेच गावातील समस्त नागरिक यांना सर्वप्रथम शुभेच्छा देते। यावर्षी शासनाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हर घर तिरंगा हर घर स्वच्छता हा उपक्रम राबवण्यात आला। सर्वप्रथम आम्ही हर घर स्वच्छता या निमित्त विद्यार्थ्यांकडून शालेय परिसर तसेच शाळेच्या आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छ करून घेतला। तसेच त्यानंतर हर घर तिरंगा अंतर्गत शाळेत रॅली काढली, तिरंगा रॅली काढली। विद्यार्थिनींनी जनजागृतीपर घोषवाक्य आणि देशभक्तीपर गीते म्हणून हा हर घर तिरंगा हा कार्यक्रम आम्ही गावातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवला आणि यासाठी गावातील ग्रामपंचायत, आशाताई, अंगणवाडी सेविका सर्वांनी आम्हाला सहकार्य केले। तसेच त्यानंतर बालचित्रकला स्पर्धा आम्ही आमच्या शाळेच्या वतीने घेण्यात आली। त्यानंतर देशभक्तीपर गायन स्पर्धा घेतली, रांगोळी स्पर्धा घेतली, तसेच कवायत घ्यायची होती। म्हणून आज 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन झाल्यावर आम्ही जे आमचं सामूहिक गावात झेंडावंदन होते तिथे आम्ही गेलो आणि सर्व गावकऱ्यांसमोर आमच्या विद्यार्थिनींनी खूप सुंदर असं कवायत करून दाखवली। कवायतीचं संचलन सुद्धा खूप छान केलं आणि त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांचं, विद्यार्थिनींचं आणि माझ्या सर्व शिक्षक, बंधू भगिनी ज्यांनी या कार्यक्रम घेण्यासाठी खूप परिश्रम घेतले त्या सर्वांचे धन्यवाद मानते। नमस्कार। अशाच विविध प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी एमबी न्यूज 362 ला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।